नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे हिंदुत्वावरून सुरू झालेल्या एका वादाची। हा वाद खरं तर दक्षिणेपासून सुरू झाला आणि दक्षिणेतला हा वाद आता आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा येऊन पोहोचलाय। तामिळनाडूमध्ये कार्तिक स्वामीचं एक मंदिर आहे आणि याच मंदिरात हिंदू मुस्लिम पार्श्वभूमीवरती जो वाद सुरू झालाय त्या वादावरनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळतंय। कार्तिकेय स्वामींच्या मंदिराबाबत उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि हल्ला चढवला। यालाच उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी शहांना सुनावलंय। अमित शहा, भाजप आणि संघानं आम्हाला म्हणजे शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही या शब्दात उद्धव ठाकरेंनी शहांवर हल्लाबोल केलाय। विशेष म्हणजे यावेळेला किरेन रिजिजूंचा दाखला देत त्यांनी शहांसोबत रिजिजूंचा जेवतानाचा फोटो दाखवला। हिंदुत्वाचा अजेंडा रेटताना त्यांनी थेट गोमांस सेवनाचा मुद्दा उपस्थित केला आणि यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या शिलेदारांनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक तोंडसूक घेतलं। मात्र निवडणुकांच्या तोंडावर हिंदुत्वाचं कार्ड पुन्हा एकदा बाहेर निघणार, आरोप प्रत्यारोपांची राळ उठणार आणि शेवटी जनतेच्या हाती काहीच लागणार नाही हे अंतिम सत्य असल्याचं बोललं जातंय। त्या अमित शहाना मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवते बघतो। आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा तो ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो कोण मला अडवते त्यांचं नाव आहे किरेन रिजिजू। त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत। आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत। ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी खुंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला। त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही। आणि काल लोकसभेमध्ये जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना नेमकं असं काय म्हटलं ज्यावरनं हा सगळा वाद सुरू झालेला आहे। अमित शहांचं ते वक्तव्य आपण ऐकूया। आजादी के इतने साल में नहीं हुआ है मान्यवर कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं मान्यवर, और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर एक वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इम्पीचमेंट लेकर आए हैं। देश की जनता उनको मदद नहीं करे। तर महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच हा हिंदू मुस्लिम वाद किंवा एक प्रकारे हिंदुत्वाचा वाद उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हिंदुत्वाचा हा वाद नेमका काय आहे या मंदिराशी संबंधित काही गोष्टी आपण जाणून घेऊयात। या वादाची पार्श्वभूमी थोडक्यात पाहूया। तामिळनाडूच्या मदुराईजवळ अरुलमिगू सुब्रमण्यम स्वामींचं एक प्राचीन मंदिर आहे। या मंदिरासमोरच तिरुपरमकुंद्रम टेकडीवरती कार्तिक दीप प्रज्वलनाची हजारो वर्षांची परंपरा राहिली आहे। इथे एक जुना दर्गा असल्यामुळे या प्रथेवरनं हिंदू मुस्लिम वादाला तोंड फुटलं। या दर्ग्याच्या ट्रस्टकडनं दीपस्तंभाच्या जागेवरती अतिक्रमण होतंय असा आरोप केला गेला। मात्र मद्रास उच्च न्यायालयाकडनं मंदिर समितीला दीप प्रज्वलनासाठी परवानगी देण्यात आली। मग तणावाचं कारण पुढे करत स्टॅलिन सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। द्रमुकच्या खासदारांकडनं न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस बजावली गेली। लोकसभेच्या अध्यक्षांकडे सादर केलेल्या नोटिशीवरती 120 खासदारांच्या सह्या आहेत। त्यात उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांची सुद्धा सही आहे
आणि याच मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरनं वादाला तोंड फुटलं. आणि याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं अर्थातच उद्धव ठाकरेंवरती केवळ अमित शहानी टीका केली असं नाही, तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवरती तोंडसूक घेतलं. या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप कसे रंगलेले आहेत आपण पाहूया. इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा. कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचारानं जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू, कसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे. हा अमित शहाचं मी जे बोललो ना ॲनाकोंडा, हा ॲनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे. आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय. मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली, मुंबईची तिजोरी धुतली, कोविडमध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यात डांबर खाल्लं, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. अशा लोकांनी अमित शाह साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.